भाजप आमदार परिणय फुके यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। भंडाऱ्यात दलित उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडून रेती तस्कराला समर्थन दिल्याचा आरोप फुके यांनी केला। दरम्यान काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांनी अर्ज मागे घेतला असून काँग्रेसने अपक्ष नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे। भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आता तिरंगी लढत रंगणार आहे। कोणताही दबाव कोणत्याही उमेदवारावर आणलेला नाही आहे। कालची नाना भाऊंची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नरेश ईश्वरकरच्या घरी काही पोलीस गेली होती हे वगैरे। काँग्रेसचे जे उमेदवार आहेत दिलीप बनसोड यांच्या संदर्भात त्यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही आणि म्हणून नाना भाऊची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती कुठेतरी दिशाभूल करणारी आहे आणि कुठेतरी लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करणारी आहे। त्यांचे जे उमेदवार नाना भाऊंनी एक चांगले उमेदवार दिले होते, काँग्रेस पक्षाने एक चांगले उमेदवार दिले होते, दिलीप बनसोडजी माजी आमदार आहे, पण कारण ते दलित समाजाचे आहे म्हणून त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही उमेदवारी वापस घ्या। आणि त्यानंतर काँग्रेसने त्या भंडारा जिल्ह्याचे भूमाफिया जे आहेत, जे रेती तस्कर आहेत, अशा एका व्यक्तीला ज्यांच्यावर अनेक महिलांनी अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत, अशा व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पक्षाचं समर्थन दिलं आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांचं कुठेतरी माघार घेऊन एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका व्यक्तीला त्यांनी आपली उमेदवारी देऊन काँग्रेसने आपला खरा चेहरा हे जनतेपुढे दाखवलेला आहे।